सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञांनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्या कारणे ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांमधून परमेश्वरांनी जो आपल्याला समज बोध जाणीव करून दिलेली आहे, तो बोध जाणीव आपण करून तो समज आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता आहिरमलला आलेले आहे. डाकेफळी वस्ती झालेली आहे आहिरमलच्या पुढे, आणि त्या ठिकाणी आता जवळजवळ परमेश्वराचे जे सद्भक्त आहे ते कोणीही नाही. कोणी रुद्रपूरला गेलं आहे, कोणी घरी गेलेलं आहे. आता बाईसा आणि नाथोबा हे दोनच भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. तिथूनही देवाने गमन केलं आणि गाडी वाटेनं जात असताना बाईंनी एक पोतं घेतलं बाईसांनी, आणि एक पोतं नाथोबांच्या डोक्यावरती दिलेलं आहे. आणि नाथोबा थोडं पुढे गेल्यानंतर अचानक त्यांच्या मनात येतं की मला घरी जायचं आहे, आणि म्हणून ते म्हणतात, बाई आम्हाला घरी जायचं आहे, हे पोतं घ्या. ते म्हणते, हे काय नाथो, तू कसा काय जातो? इथे बाबा एकटे, मी एकटा, मी एकटेच, कुणी सद्भक्त आल्यानंतर तू जा. असं म्हटल्यानंतर तो थोडासा शांत बसतो, थोडा पुढं जातो. पुन्हा तो तसंच म्हणतो का बाई मला घरी जायचं आहे, हे तुमचं पोतं घ्या. आणि त्यावेळेस बाईसा परत त्याला समजावतात, बाबाजवळ कुणीच माणूस नाही, एखादा भक्तजनाला येऊ दे आणि त्यावेळेस तू जा. थोडं अंतरापर्यंत गेल्यानंतर परत तो म्हणतो, बाई हे पोतं घ्या, मला जायचं आहे. असं 3 वेळा होतं. बाईसाहेब त्याला परत समजावतात. नाथोला काय झालं म्हणतात, इथं बाबा एकटे, मी एकटी, कसा जातो? आणि थोडंसं परत पुढं गेल्यानंतर मग मात्र नावीलाज होतो. तो डायरेक्टच म्हणतो, बाई पोतं घ्या, मी जातो. म्हणजे निर्वाणीचं म्हटल्यानंतर बाईसांनाही नावीलाज होतो. आणि मग बाईसा सर्वज्ञांना म्हणतात, बाबा हे नाथोबाला काय झालं आहे? देवही म्हणतात, नाथोबा काय म्हणत आहे? तर बाई बटीक काय म्हणत आहे? बाबा हा गावाला जातो म्हणत आहे. नाथोबा अजून थोडंसं दूर गेले, थोडंसं गप्प बसला, थोडासा चालला, आणि मात्र परत तसंच. आणि मग देव म्हणतात, काय हो मंडळी, का बाईसा म्हणत आहे ते का करत नाही? तो गप्प बसला आणि देवाला समजून गेला का हा काय आता राहत नाही. तो निर्वाणीचं म्हटला, ते पोतं बाईसांकडे दिलं आणि तो त्याच्या गावाला जाण्यासाठी निघाला. आणि मग देव म्हणतात, महात्म्या निरोध न कीजे. बाईसा म्हणतात, महात्म्याला निरोध न कीजे म्हणजे आग्रह करू नका, जबरदस्ती करू नका कोणत्याही बाबतीत. हे अत्यंत महत्त्वाचं समज परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. एखाद्या जीवाच्या मनामध्ये जर काही गोष्ट निर्माण झालीच, त्याला आपण किती आग्रह केला, हट्ट धरला, जबरदस्ती केली, तर ती जी गोष्ट होती ती मनापासून होत नाही, अंतःकरणापासून होत नाही, ती वरवरची असते. त्यामुळे त्याला काही अर्थ नसतो. आणि हे सेवेच्या बाबतीत आहे. काही क्रियेच्या बाबतीतसुद्धा आपण साधू संतांना जबरदस्ती करतो, हे घ्या ते घ्या, तेही चुकीचं आहे. देव म्हणतात, आग्रह परिग्रह न हो. तुम्ही जबरदस्ती करून काहीच उपयोग नाही. ते मनापासून झालं पाहिजे, अंतःकरणापासून झालं पाहिजे. आणि देव म्हणतात, महात्म्याला निरोध न कीजे, त्याला विरोध करू नका, तो आता जातो आहे, तो थांबणार नाही म्हटले. आणि अशा पद्धतीनं बाईसांना नावीलाज होतो. बाईसा ते जे बी घेता येईल अशा पद्धतीनं ती घेते, कारण 2 गाथोडे असतात. बाईसा एकटीच असते. देवाकडं बाईसा देऊ शकत नाही, कारण त्या प्रेमी भक्त आहे. आणि बाईसा देवाला सोडूनही जाऊ शकत नाही. सारे भक्त कोण कुठं गेलं, कोण कुठं गेलं, त्यामुळं बाईसांचा नावीलाज होतो. आणि देवाने किती बाईसांना सांगितलं, हे घेऊ नका, ते घेऊ नका, पुढे भेटेल, तरी बाईसा मात्र प्रेमी भक्त असल्यामुळं देवाला जे जे पाहिजे ती प्रत्येकच गोष्ट ते सांभाळून ठेवतात. आणि बऱ्याच वस्तूचं गाथोडं करून ते बरोबर घेऊन जात असतात. देवाने तिथं एक पडाळे गाईचा दृष्टांत सांगितला. का एक पडाळी गाई असते म्हटले, म्हणजे गाय असते, पावसाळ्याचे दिवस असतात, तिचा मालक तिला गोठ्यामध्ये बांधलेला असतं. आणि तिची जिथं जागा असते तिथं बांधल्यानंतर तिथं चिखल झालेला असतो, वरतून पाणी गळत असतं. तिला जो चारा टाकलेला असतो त्या चाऱ्यामध्ये सुद्धा चिखल झालेला असतो. तिनं जर चारा खाल्ला तर तोंडात चिखल येतो, खाली बसता येत नाही, माशा आहे, डास आहे, असं तिला भरपूर त्रास असतो. परंतु नावीलाज असतो. नंतर मालकाच्या लक्षात येतं का हिला खाली बसता येत नाही, चारा खाता येत नाही, चारा खायला तर चिखल हिच्या तोंडात जातो, वरतून पाणी पडतं आहे. आणि म्हणून तो मालक त्या गाईला सोडतो आणि आपल्या घराच्या पुढे अंगण असतं त्या ठिकाणी तो आणून स्वच्छ जागेवरती तिला बांधतो, त्या खांबाला. आणि घराच्याच खांबाला बांधलेला असल्यामुळं जे बी लोक येणार जाणार
तर ती घाबरते, ती इकडं तिकडं ओढते, ती गुपचूप बसत नाही, गुपचूप राहत नाही, गुपचूप उभी राहत नाही. आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की जर यदाकदाचित हिनं जास्त जर ओढलं तर ही जी खांब आहे हा आपल्या घराचा, ती खांब ती पाडल, माळवद जे आहे त्याचा खांब आहे तो पाडल आणि घरसुद्धा पडू शकतं, नुकसान होऊ शकतं. आणि मग तो जो मालक आहे तिला परत सोडतो तिथून आणि तिला परत त्या अगोदरच्या जागेवर आहे, जे चिखल आहे, वरतून पाणी पडतं आहे, चाऱ्यामध्ये चिखल, चिखलामध्ये चारा, अशा पद्धतीनं त्या जागेत तिला तो परत बांधतो. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी हा पडाळ्या गाईचा दृष्टांत सांगितला. आणि देव म्हणतात महात्म्याला जो भाव उद्भवला आहे तो त्याला आता सन्निधानाबाहेर काढेल म्हटले, तो थांबणार नाही म्हटले, त्याला नेल्याशिवाय तो शमणारसुद्धा नाही. कारण जीव ही जीवाची प्रवृत्ती आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण करून बोध देऊन जीवाचं हित कशात आहे, जीवाला आनंद द्यायचा आहे, निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी परमेश्वराने हे सर्व उपद्व्याप केलेला आहे. आणि याची जाणीव आपल्याला आहे, कळतं आहे परंतु ओळखत नाही. जाणीव असूनही आपण मात्र त्यागाच्या बाजूनी, परमेश्वराच्या प्राप्तीच्या बाजूनी कधी विचार करत नाही. नरकाचं परमेश्वरांनी वर्णन केलेलं आहे की ती दुःख मोठं आहे, अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण त्यातून फिरून आलेलो आहे. हे आपल्याला सर्व माहीत असूनही मात्र परमेश्वराला द्यायचं आहे आपल्याला आनंद, आणि आपण मात्र ओढतो आहे कुठं, नरकामध्ये, दुःखामध्ये. म्हणून ही जीवाची जी प्रवृत्ती आहे, आदमती आदगती आदरती, एकदा का त्या जीवामध्ये ती प्रवृत्ती निर्माण झाली का ती कधी थांबत नाही, त्याला दुःखात घेऊन गेल्याशिवाय तोही थांबत नाही. म्हणून परमेश्वरांनी नाथोबांच्या संदर्भात सांगितलेलं आहे का आता हा सन्निधानातून बाहेर जाईल, याच्या डोक्यात आलेलं आहे. बाईसांनी 3 वेळा समजावलं, देवाने त्याला समजावलं आहे, तरी त्याच्या मनामधून ती जी गोष्ट आहे ती जात नाही. परमेश्वराच्या संदर्भात त्याच्या मनामध्ये बऱ्याच वेळा प्रचिती निर्माण झालेली आहे, निष्ठा आहे, भाव आहे. परंतु आल्यानंतर मात्र निष्ठा भाव दाखवायचा आणि मनात जर सांसारिक सुखाच्या अनुषंगाने किंवा जो भाव आहे तो जर निर्माण झाला तर तो मात्र तो न जाऊ देता, त्याचा त्याग न करता लगेच परमेश्वराच्या सन्निधानातून बाहेर पडायचं, ही एक प्रवृत्ती असते जीवाची. आणि देवाने त्या पडाळे गाईच्या दृष्टांतातून ते सांगितलं आहे का गाईला चांगल्या स्वच्छ ठिकाणी बांधल्यानंतर तिने गुपचूप बसायला पाहिजे होतं, गुपचूप उभं राहायला पाहिजे होतं. ती उलट सुरक्षित ठिकाणी त्या मालकाने तिला बांधलेलं आहे, परंतु ती इकडं ओढते तिकडं ओढते, त्यामुळं त्या मालकाचाही नाविलाज होतो. तसं देव आपल्याला हिताच्या अनुषंगाने समज देतात, बोध देतात, जाणीव करून देतात, प्रचिती आणून देतात, परंतु तरीही आपण आपलं हित न समजता, हित न जाणता नरकाकडंच आपला ओढा असतो. आदमती आदगती आदरतीच्या माध्यमातून असंत कर्माकडंच आपला ओढा असतो. देवाने आपल्या बाबतीत खूप मोठं स्वप्न पाहिलेलं आहे, स्वतःचा जो आनंद आहे तो त्या जीवाला द्यायचा आहे. हे जे दुःख आहे जीवाचं, परमेश्वराला पाहत नाही, बघवत नाही, आणि म्हणून येनकेन प्रकारे अयोग्य जीवाला योग्य करून, ज्ञानाला प्रेमाला पात्र करून परमेश्वराला आनंदाला नेण्यासाठी परमेश्वर प्रत्येक वेळेस प्रत्येक जीवाला संधी देत असतात. परंतु ती संधी आपण दवडत असतो. ते आपल्याला समज नसल्यामुळं, जाणीव नसल्यामुळं आपण मात्र धर्मावरती चालण्याच्या ऐवजी धर्म आपल्या भौतिक सुखाच्या अनुषंगाने कसा वापरता येईल, त्यातून कसा उपयोग करून घेता येईल याचाच आपण विचार करत असतो. त्यानंतर नाथोबा वाटेतच श्रीमूर्तीच्या उपयोगात जाणाऱ्या वस्तूंचं जे पोतं आहे नाथोबांक दिलेलं, ते बाईसांनी घेतलं आणि तशाच पद्धतीनं त्या 2 जे गाठोडे आहे ते घेऊन देवाच्या बरोबर चालायला लागले. त्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर देव मात्र चालत राहतात. पुढं जाऊन कुठंतरी विश्रांतीच्या ठिकाणी असेल तिथं बसतात, तोपर्यंत बाईसा येते, नंतर परत पुढे चालतात. अशा पद्धतीनं त्यांचा प्रवास चालू आहे. वाटेत माणिकदंडाच्या पिंपळाखाली थोडा वेळ देवाचं आसन होतं आणि त्या ठिकाणी मग बाईस आल्यानंतर बाईसांनी श्रीचरणाचं प्रक्षालन केलं, सर्वज्ञांना आरोगणा झाली, गुळा झाला आणि तिथंच विडा होऊन तिथं देव आणि बाईसा असतानाच अचानकच वायनायक आले. तर ते पाडळीहून कुटुंबासह रामसगावला निघाले होते आणि कामाईसात जी आहे ती 8 महिन्याच्या गरोदर होत्या. म्हणून सरळ चांगल्या वाटेनं बैलगाडी नेली. ते आपली शिवार पाहत 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 जातच होते. अचानक त्यांना देव या झाडाखाली आसनस्थ दिसले आणि त्यावेळेस सर्वज्ञांना त्यांनी पाहिल्यानंतर तिथं जवळ येतात, देवाच्या दंडोत घालतात, श्रीचरण मस्तक टेकावतात आणि देवाला ते विचारतात, हे काय जी गोसावी एकटेच, गोसावीजवळ कुणीच भक्तजन नाही म्हटले, दिसत नाही. सर्वज्ञांना का नाही म्हटले, आत्ताच मंडळीक निघाला, म्हणजे आत्ताच नाथोबा गेले म्हटले, काल लखुदेव भेट कालच त्यांच्या गावाला गेले आहे म्हटले. अशा पद्धतीनं देवाने जे सद्भक्त होते ते काल गेले, आज गेले, आत्ता गेले
आणि बाईस आहे असं म्हणून त्यांना सांगितलं. तर वायनायकांनी तिथे सर्वज्ञांना विचारलं, जी तर गोसावी कुणीकडे गमन करत आहे म्हटले. मग तुम्ही कुठून आले, कुठं चालले, अशा पद्धतीनं देवाची त्यांनी विचारणा केली. तर सर्वजण आम्ही तपोवन निंबगावला जाऊ म्हटले. त्यांनी असं काजी मग एकटेच का म्हटले. आता त्यांना आश्चर्य वाटतं आहे की देवाबरोबर सद्भक्त असायला पाहिजे, कितीतरी सद्भक्त आहे, परंतु प्रत्येकजण आपापल्या परीनं आपापल्या अनुषंगाने आपापल्या अवस्थेनुसार कुठं कुठं गेलेले आहे. आणि देवाला जो अयोग्य जीव आहे त्याला योग्य करण्याचं जरी परमेश्वराने मिशन हाती घेतलेलं असलं तर जबरदस्ती परमेश्वर करू शकत नाही. आणि जोपर्यंत त्या जीवामध्ये ती योग्यता निर्माण होत नाही तोपर्यंत बोधही देऊ शकत नाही. त्याच्यामुळं जीवाच्या स्वतंत्रतेला परमेश्वर हात न लावता त्यांनी केलेले जे कृतकर्म आहे त्या कृतकर्मानुसार आणि त्याच्या कन्वेनुसार त्याच्या अवस्थेनुसारच परमेश्वर त्या जीवाला ज्ञान समज बोध देत असतात. आणि त्यामुळं वायनायकांनी परत विनंती केली, जी मग रामसगाव सुंदर आहे म्हटले. तो ज्या गावाला चालला होता त्याच गावाला देवाला म्हणतो, तुम्ही रामसगावला चाला, ते सुंदर आहे, तिथे परकोट बांधून काढले 2 देऊळं आहेत. सिद्धनाथाचं सुंदर देऊळ आहे म्हटले, रामनाथाचं देऊळ आहे, असं वर्णन करतो गावाचं आणि विनंती करतो. पण देव म्हणतात, आम्ही तिथं अगोदर आलेलो आहे, रामसगावला जाऊन आलेलो आहे, आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळं रामसगावला त्यांनी जरी विनंती केली तर देवाने ती नाकारली. कारण त्यांनी फक्त म्हणायचं म्हणून म्हटलं, पण नंतरच्या काळामध्ये त्याच्या लक्षात आलं आणि मग तो म्हणतो रामसगावला गमन करावं जी. एकदा गोसावींनी माझ्या कुटुंबियालासुद्धा दर्शन द्यावं. मग अत्यंत नम्रतेने कळकळीनं देवाला विनंती करतो, दुःख करतो आणि मग मात्र परमेश्वर विनंती स्वीकारतात. पहिल्यांदा देवाने सांगितल्यानंतर देवानी ती विनंती मान्य केली नाही, परंतु त्यांनी जेव्हा कुटुंबाचं कारण सांगितलं, नम्रतेने कळकळीनं विनंती केली, दुःख करायला लागला, त्यावेळेस मात्र परमेश्वराने त्यांचं ऐकलं. आपल्याही प्रार्थनेमध्ये परमेश्वराकडं तळमळ असली पाहिजे, कळकळ असली पाहिजे, चित्रुत दुःख असलं पाहिजे. आपण फक्त एक प्रोसेस करण्याच्या पाठीमागं लागलेलो आहे. मग क्रियेच्या बाबतीत असेल, स्थानवंदनाच्या बाबतीत असेल, स्मरणाच्या बाबतीत असेल, जी बी सेवा जी बी आहे धर्माच्या अनुषंगाने आपण करतो आहे त्याच्यामध्ये प्रोसेस न राहता एक अंतर्मनातून अंतकरणातून जर आपण करत राहिलो तरच ती गोष्ट परमेश्वरापर्यंत पोचते. आणि ती आपली मनापासून असली पाहिजे, ती जाणीवेतून येत असते, बोधातून येत असते. समज आपलं हित जेव्हा ज्या जीवाला कळतं समजतं त्याच्यातूनच येत असते. आणि म्हणून देवानी त्याच्या सर्वज्ञांनी त्याच्या विनंतीचा स्वीकार केला आणि मग रामसगावला गमन केलं. वायनायकांनी मग बाईसांजवळचं जे एक गाथोडा होतं ते घेतलं, बाईसांजवळ एक गाथोडं, अशा पद्धतीनं ते रामसगावला गमन करतात. तर रामसगावला आल्यानंतर परमेश्वर मात्र पुढे चालताय त्या रस्त्याने झापझाप चालताय, अत्यंत डौलदार त्यांच्या याच्यामध्ये आणि त्यानंतर जो वायनायक आहे ते पाठीमागून येत आहे, त्याच्या पाठीमागं बाईस आहे. आणि मग देव बरेच पुढं गेल्यानंतर थांबतात, मग वायनायक येतात, मग बाईसा येतात, परत पुढं जातात. अशा पद्धतीनं देव गमन करताय. वायनायकांनी ओटा झाडून त्यावर थोडंसं पुढं गेल्यानंतर मग देव थांबले आणि संगमेश्वरला देवाने तिथं गमन केल्यानंतर तिथं थांबल्यानंतर वायनायकांनी ओटा झाडून ते जे आसन आहे ते बसायला देवाला केलेलं आहे. त्याच वेळेस बाईसा पण पाठीमागून येतात. परंतु तिथं मग देवाने काय केलेलं आहे, का एक लीळा केलेली आहे. श्रीमूर्ती जी आहे ती नक्षिकांत आच्छादून आपला एक अंगावरचा जो कपडा आहे तो पूर्णपणे देवाने अंगावरती घेतलेला आहे आणि त्या ओट्यावरती बसलेले आहे. आणि ओट्याच्या खाली वायनायकाने सुद्धा तसंच केलं. देवानी काय करावं अशा पद्धतीनं देवानी जसं केलं तसंच वायनायकांनी केलं. त्यांच्या लक्षात आलं नाही देव करताय आपणही करावं, अशा पद्धतीनं त्यांनी केलं. तर एक कपडा आपणही लिपटून घेतला आणि त्या ओट्याच्या खाली ते बसले, म्हणजे वरती देव बसले आहे आणि खाली वायनायक बसलेले आहे. बाईसा मात्र पाठीमागून येतात आणि त्यांच्या व्यापाराला ते सुरू करतात. घागर घेतात आणि पाणी घालण्यासाठी ते निघून जातात. आता थोडासा हवा असेल, थोडीसं थंडीची हे असेल आणि देवानी त्या काही पुढे लीळाच्या अनुषंगाने देवानी कपडा पूर्णपणे गुंडाळून घेतला. आता येणाऱ्या जाणाऱ्याला समजत नाही नेमकं कोण आहे, दिसतही नाही आहे. वायनायकांना बी ते पाहत नाही आहे, कोणी ओळखू शकत नाही आणि देवालाही ओळखू शकत नाही. आता त्याच वेळेस आबाईसा ज्या आहे त्या संगमनेरच्या देवळात येऊन पण गेल्या, त्या मंदिरात गेल्या देवापासूनच गेल्या, तरी पण त्यांनी देवाला ओळखलं नाही. पण वाईनायकांना त्यांनी थोडंफार ओळखलं आणि त्या गेल्यानंतर त्या देवतेला रात्रंदिवस वात जळत असायची.
त्या अनुषंगाने त्या विस्तव घेण्यासाठी त्या मंदिरात आल्या होत्या. देवापासून गेल्या, विस्तव घेतला आणि परत देवापासूनच त्या निघून गेल्या. वाईनायकांना त्यांनी मात्र पाहिलं आणि मग त्या उमाईसाला जाऊन सांगतात की उमाई या वाईनायकाला काय झालं मग बघा. एक बाईल जी आहे म्हटले तिला आणलं आहे, तिला ओट्यावर बसून स्वतः खाली बसला आहे म्हटले. म्हातारपणी यातला काय असं सुचतं म्हणले, याचं काही थांबत नाही म्हटले. अशा पद्धतीनं तिनं एक संशय व्यक्त केला, कारण तिनं देवाला ओळखलेलं नाही आहे आणि वाईनायकाला ओळखल्यानंतर तिला मनात एक वेगळा गैरसमज, अज्ञानामुळं एक संशय निर्माण झाला आणि ती उमाईसाला सांगायला लागते. तोपर्यंत तसंच बाईसा जी आहे ती घागर पाणी घेऊन येतात बाईसा आणि आल्यानंतर बाईसा सर्वज्ञांना म्हणाल्या की बाबा या गावी मासोपवासिनी आहे असं वाटतंय. म्हणजे तिच्या संशय असेल किंवा मागे कधीतरी सांगितलेलं असेल का आम्ही या संगमेश्वरला थांबणार आहोत. त्याच्यामुळं बाईसांनी देवाकडून कन्फर्म केलं का या मासोपवासिनी जी आहे आबाईसा उमाईसा ते या गावाला आहे का. तर देव म्हणतात हो आहे म्हटले. आणि मग त्या पद्धतीनं बाईसा जे आहे त्या लक्षात आल्यानंतर, कन्फर्म झाल्यानंतर का आबाईसा आणि उमाईसा आहे, तर त्या आबाईसाच्या गुंफेत जातात. तिथं एखादी बाजूला गुंफा असेल, कधीतरी बाईसांना माहीत असेल, आणि त्या गुंफेत गेल्यानंतर त्या आबाईसा ज्या मात्र आहे त्या अंगणात पाठमोऱ्या उभ्या होत्या आणि पाठमोऱ्या उभ्या असताना बाईसांनी पाठीमागं जाऊन आबाईसांचे डोळे झाकले. जसं आपण कधी केव्हा तरी करतो, कोणाच्या तरी पाठीमागं जाऊन डोळे झाकतो आणि ओळखा म्हणतो. तशा पद्धतीनं एक खेळ बाईसांनी पण केला. पाठमोरे जाऊन आबाईसांचे डोळे झाकले आणि आबाईसाच्या लक्षात येईन आणि मग ते म्हणतात हे कोण बरं, इथे तर माझी कोणाशी थट्टा मस्करी नाही, जास्त ओळख नाही, हसणं नाही आणि माझ्याशी अशी कुणी थट्टा करल हसेल असं कुणी नाही आहे म्हटलं. तर मग कोण माझी थट्टा करतं किंवा कोण माझे डोळे झाकतं आहे. आणि म्हणून आबाईसांनी बाईसांच्या हातावरती हात फिरवायला सुरुवात केली. स्पर्श झाला, त्यांच्या लक्षात येत नाही आहे, परंतु ते ओळखत आहे की, आणि नंतर मग त्यांना लक्षात येतं की हात तर स्पर्श हा बाईसांसारखा आहे. बाईसांच्या हाताची बोटं ओळखली त्यांनी, हाताची बोटं लांब सडक. ते हात ओळखल्यानंतर ते म्हणतात हे कोण, बाईसा तर नाही. आणि अशा पद्धतीनं त्यांनी ते ओळखलं आणि हसून बाईसांनीसुद्धा हात सोडले, भेट झाली. मग आबाईसा म्हणाल्या हे काय बाई तुम्ही आलात, पण गोसावी कुठे आहे म्हटले. तिला आश्चर्य वाटलं, देव दिसत नाही आणि बाईसा दिसताय. ती विचारते मग तुम्ही आलात परंतु देव कुठे आहे. आणि मग बाईसा म्हणले हे काय नाही म्हटले, बाबा इथंच संगमेश्वराच्या ओट्यावर बसलेले आहे. आता मात्र त्यांच्या मनामधले जो संशय आहे, जो गैरसमज आहे तो दूर होतो. ज्या ओट्यावरती बसलेल्या सर्वज्ञांना ते एखादी कोणीतरी बाई आहे असं समजतात, ते मात्र गोसावी निघाले. आणि त्याबरोबर आबाईसाला मात्र दुःख व्हायला लागलं, ती पश्चाताप करायला लागली. आणि तिच्या मनामध्ये जो विचार आला होता, उमाईसाला तिनं जो सांगितला होता, ते आश्चर्यमिश्रित गोंधळ उडून उमाईसांनाही आनंद झाला. त्यांना वाटलं, गिल्टी फील झालं. त्यांना वाटलं काय आता करावं, आपल्या मनात जो विचार आला तो किती चुकीचा आहे. आणि त्याच वेळेस आदल्या दिवशी नृसिंह जयंती तिथं त्यांनी साजरी केलेली होती. त्या पान सुपाऱ्या घेऊन दोघी देवाला दर्शनासाठी आल्या. आसनावर देवाच्या ओळखल्या, भेट झाली, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आणि देवानी मात्र एक आठवण मग आबाईसाला सांगतात. देव म्हणतात हे काय बाई, तुम्ही तर म्हणला होता आम्हाला समुद्राच्या पार जरी देव गेले तरी आम्ही तिथं येऊन देवाला ओळखू, पलीकडे जाऊन कुठेही भेटला तरी ओळखू असं म्हटले होते म्हटले. कारण देवाच्या सन्निधानातून जेव्हा ते येताना देवाने त्यांना विचारलं होतं जालन्यावरून की तुम्ही आम्हाला ओळखाल का. तर ते म्हटले आम्ही देवाला कुठेही जरी असले, समुद्राच्या पार जरी असलं तरी ओळखू. आणि देव म्हणतात ठीक आहे बघू म्हणे. आणि त्यानंतर ही घटना घडली किंवा ही लीळा झाली. तर देव म्हणतात तुम्ही तर आम्हाला ओळखू असे म्हटले होते आणि तुम्ही तर आत्ताच आमच्या कोपराच्या कोपर घासला जाईल एवढ्या जवळून आल्या 2 वेळा तरी आम्हाला ओळखलं नाही. समुद्राचं पार कसं ओळखणार म्हटले. तुम्ही आत्ता एवढ्या जवळून आम्हाला ओळखत नाही, तेव्हा आम्ही कुठे गेलो तर तुम्ही आम्हाला कसं ओळखाल. त्या म्हणल्या जी मी पापींजी कसं काय ओळखणार. गोसाव्यांनी ओळख दाखवली तरच आम्हाला ओळखता येईल. अर्थात परमेश्वराला अप्रत्यक्षरित्यांना हेच सांगायचं, जोपर्यंत आम्ही एखाद्या जीवाला जाणीव करून देत नाही, ओळख देत नाही, तोपर्यंत त्या जीवाला कधीही काहीही कळणार नाही. आणि म्हणून परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वराची ओळख परमेश्वर जोपर्यंत जीवाला देत नाही, बोध देत नाही, तोपर्यंत कोणत्याही जीवाला परमेश्वराला ओळखता येत नाही. आणि परमेश्वराला जोपर्यंत परमेश्वर या जीवाला प्राप्तीला नेत नाही, तोपर्यंत हा जीव कधी प्राप्तीला जाऊ शकत नाही. कारण त्या जीवामध्ये एवढं सामर्थ्यच नाही आहे.
आणि म्हणून ते सांगतात की तुम्ही आम्हाला ओळखलं नाही. आणि मग तीही मान्य करते. आबाईसा म्हणते, देवाने जर ओळख दाखवली, देवाने जर आम्हाला ते जाणवलं तरच त्यांना ओळखू, अन्यथा आम्ही त्यांना ओळखू शकत नाही. आणि ती दुःख करायला लागली. आणि मग देवाने तिथं तैल्यकार जोडप्याला जी स्थिती विद्या दिली होती, तिथली ती आठवण लीळा पोईच्या देवाची देवानी सांगितली का तिथे असंच झालं होतं. आणि अशा पद्धतीनं ते ओळख देतात. त्यानंतर आबाईसा श्रीचरणाचं प्रक्षालन करते. चरणोदक घेतलं. आता चरणोदक घेतल्यानंतर मात्र उमाईसा चरणोदक घेत होत्या तेव्हा सर्वज्ञाने, मासोपाशी आहे, तुम्ही तर व्रतस्थ आहात म्हटले, तुम्ही तर उपवास धरलेला आहे, त्यामुळे या व्रतामध्ये असा विधी नाही, मासोपाशीने न गाळलेले पाणी घेता येत नाही म्हटले. आता त्यांना अजून बोध नाही आहे, ते अन्य धर्माचे आहे आणि व्रतस्थ झालेले आहे. देवाने त्यांना शब्द दिला होता का आम्ही तुम्हाला पुढे भेट देऊ, तुम्ही जा तिथं व्रतस्थ व्हा. कारण देवाच्या सन्निधानातच आम्ही व्रत घेऊ असं म्हटल्याबरोबर बाईसा मात्र त्या ओरडल्या होत्या का तुम्ही असं देवाच्या समोर कसं काय व्रत घेऊ शकता. आणि चिडल्यानंतर मग देवाने सांगितलं होतं का तुम्ही पुढे जा, आम्ही तुम्हाला भेट देऊ. आणि अशा पद्धतीनं त्यांनी ते व्रत घेऊन संगमेश्वरला त्यांची जी व्रतस्थ आहे त्या साधना करत होत्या. आणि देवाने तिथं येऊन स्वतः त्यांना भेट दिलेली आहे. आणि देवाने ती आठवण करून दिली की तुम्ही मासोपाशी व्रतस्थ आहात, तुम्हाला असं पाणी घेता येत नाही, तुम्हाला ते पाणी गाळून घ्यावं लागेल. आणि मग त्यांनी चर्माचं मडवलेलं गागरीवरलं गाळलेलं पाणी आणलं, त्या पाण्याने श्रीचरणाचं प्रक्षालन केलं, चरणोदक घेतलं, उरलेलं आपल्या घागरीत टाकलं. अशा पद्धतीनं गुंफेत गमन केलं. बाईसांनी गुंफा झाडून स्वच्छ वगैरे केलेली होती. तिथं मग देवाचं आसन झालं आणि आबाईसांनी गुंफेतच सर्वज्ञांचं पूजा अवसर वगैरे केला. अर्थात परमेश्वर त्यांच्या श्रद्धेला हात न घालतात, ते जे करताय त्या कशा करायच्या असतात हे उलट सांगतायत. देव त्यांना निरूपण करत नाही, हे काही करायची गरज नाही आहे, देवतेचं आहे, त्याचा काय फायदा, तुम्ही परमेश्वराच्या सन्निधानात आहात, तुम्हाला हे भेटेल ते भेटेल. आणि अजून देवाने त्यांना बोध पण दिलेला नाही. परंतु ते जे करताय त्या करण्यातून देवाकडं निष्ठा ठेवून देवाच्या ठिकाणी जे करताय, देव मात्र त्याचा स्वीकार करतात. आणि अशीच अयोग्यता नासून जेव्हा योग्यता निर्माण होईल तेव्हा परमेश्वर बोध देणार आहे. आपल्या सन्निधानात अनेक सद्भक्त असतात की जे अन्न धर्माची धार्मिकता करत असतात. आपण त्यांना डायरेक्ट असं म्हणू शकत नाही किंवा म्हणू पण नाही, सांगू नये की तुम्ही जे करता हे चुकीचं आहे, याला काही अर्थ नाही आहे, याला काही प्रमाण नाही आहे. तर त्यांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला हात न घालता योग्य पद्धतीने जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांच्याशी चर्चा करून, संवाद करून, धर्म काय आहे, कशासाठी आहे, त्यातून काय मिळवायचं आहे, प्रमाण ग्रंथ कोणते आहे, परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर त्या परमेश्वराने काय तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्त्वज्ञानातून आपण काय समज घेऊन कशी धार्मिकता करायची, त्याचा उद्देश काय असावा, हे जेव्हा आपण सांगू हळूहळू तेव्हा त्यांना कुठं जे अन्यथा ज्ञान आहे ते निघून जाईल. आणि परमेश्वराच्या परमार्गामध्ये वेद आणि वेच निर्माण होऊन मग दर्शनीय होतील. दर्शनं झाल्यानंतर मग वेद होईल, वेदानंतर मग बोध होईल, बोधानंतर मग पुढं त्यांची प्रतिकारांत जर वाढली तर पुढं होईल. आता परमेश्वराने त्यांना बोध देण्याचं जेव्हा ठरवलेलं आहे, त्यांची जेव्हा अवस्था निर्माण होईल तेव्हाच ते देतात. देणारा परमेश्वरच आहे, परंतु प्रयत्न मात्र जीवानी करायचा आहे. आपल्या संपर्कात असलेले जे जीव आहे, आपण काही बोलतच नाही, सर्व गोष्टीवरती बोलतो, राजकारणावर, समाजकारणावर, अडीअडचणीवरती सर्व बोलत असतो, परंतु धर्मावरती आपण कधीच कोणाशी चर्चा करत नाही. जर आपण सहजच आत्मचिंतन केलं तर आपले नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहे, आपण प्रवास करतो, तर त्यामध्ये त्यावेळेस कधी धर्मावरती चर्चा केलेली आहे का? धर्म काय आहे, कसा आहे, तुम्ही काय धार्मिकता करतात, आम्ही अशी करतो, त्याच्या पाठीमागं काय उद्देश आहे, तुम्ही जी धार्मिकता करताय कोणाची करताय, त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे, त्याला काय प्रमाण आहे, याचा कधीच आपण विचार करत नाही. कारण त्या संदर्भात आपल्याच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे. म्हणून कधीही देवाने सांगितलं अन्यवार्ता करू नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या आपल्याला टोकलेलं आहे, अन्यवार्ता करू नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. पण अन्यवार्ता करू नका याचा अर्थ काय, वार्ता करूच नका असं नाही आहे, वार्ता करा पण येथीचं परमेश्वराच्या दैवराटीचं. म्हणून धर्माच्या अनुषंगाने आपल्याला प्राथमिक एक समज, एक नॉलेज, एक ज्ञान असलं पाहिजे आणि त्यातूनच आपण संवाद साधला पाहिजे. मग अन्य माणूस कसा आहे, कोण आहे, काय आहे, त्याच्या अनुषंगाने, त्याच्या बुद्धीच्या अनुषंगाने, त्याच्या शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने आपण त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. एखादा शेतकरी आहे त्याला त्या पद्धतीने, एखादा इंजिनियर आहे त्याला त्या पद्धतीने, एखादा डॉक्टर आहे त्याला त्या पद्धतीनं. सर्वांना जर आपण सारखंच सांगायला लागलो तर मग ते लोक म्हणतील हे तर कर्मकांडी आहे, ही विधीमध्ये अडकलेले आहे, याचा अंधश्रद्धा आहे. त्याच्यामुळं आपल्याला तो सेन्स असला पाहिजे
किंवा एखादा उपदेशी आहे, नवीन उपदेशी, तो अजून अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आहे, साधा नामधारक आहे, तो फक्त करायचं म्हणून करतो आहे, तर त्याला त्याच्या पद्धतीनं किंवा तो उपदेश घेतला आहे, का घेतला आहे, कशासाठी घेतला आहे, उपदेश घेणं म्हणजे काय नेमकं, आणि उपदेशानंतर मग काय करायचं असतं, अशा पद्धतीनं संवाद साधून त्याला धर्माच्या अनुषंगाने त्याची जी सेवा आहे, अप्रत्यक्षरित्या ही धर्मसेवा आहे, धर्माधरुदी जी आहे, त्याच्यामुळं हा प्रेमाचा उपाय आहे. पण त्यासाठी आपल्याला उत्साह लागतो, तळमळ लागते, इच्छा लागते, वासना लागते, आणि आपली इच्छा, वासना, तळमळ असतानाही आपल्याला मांडण्याची एक ढब, एक समज असली पाहिजे. अन्यथा मांडता मांडता जर आपण त्याला भयाकडे नेत असेल तर तो आणखी नकारात्मक होतो. पण कधीकधी बोलताना आपल्याला खूप भान ठेवून त्या समोरच्या व्यक्तीशी संवाद साधायचा असतो. परमेश्वराने बी या ज्या सद्भक्तांना ज्या पद्धतीनं हँडल केलेलं आहे, ज्या पद्धतीनं समज दिला आहे, ज्या पद्धतीनं त्यांच्या श्रद्धेचा कोणत्या प्रकारच्या श्रद्धेला हात न घालता श्रद्धेचा आदर करून त्यांना एक योग्यता निर्माण करणं चालू आहे, त्या पद्धतीनंच परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या आपल्याला आयडिया दिलेली आहे का आपण अन्य साधू संतांशी, अन्य लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कशी चर्चा करावी, कसा संवाद करावा, त्यांच्या श्रद्धेला हात न घालता, त्यांना दिडमूड न करता कशा पद्धतीनं आपण आपली धर्माची पेरणी करावी, हे अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु हे कधी होईल? जेव्हा आपल्याला धर्म कळेल, जेव्हा आपल्याला धर्म समजेल. जेव्हा आपल्याला धर्म कळेल, समजेल, तेव्हाच आपण कधीतरी कोणाला तरी काहीतरी सांगू शकतो. म्हणून आपण आपल्यासाठी अभ्यास करत असताना जेव्हा योग्यता निर्माण होते तेव्हाच परमेश्वर कोणाच्यासाठी तरी आपल्याला निमित्त करू शकतात, आणि ते निमित्तातूनच आपली प्रतिकारणता, आपली योग्यता वाढत असते. म्हणून हा परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचा भाग आहे, सर्वात मोठी संधी आहे, तो प्रेमाचा उपाय आहे. परंतु त्यासाठी आपल्याला तळमळ असली पाहिजे. त्यानंतर देव आणि सर्व सद्भक्त गुंफेमध्ये येतात. देवांनी, आबाईसांनी सर्वज्ञांच्या उपहारासाठी तांदूळ वगैरे जे आहे ते आणले, आणि त्यानंतर ते लगेच देवाला विनंती करून उपहारासाठी सुरुवात करतात. उपहाराच्या आधी विनंती करून उपहाराला तयार करण्यासाठी आबाईसा आणि उमाईसा सुरुवात करतात. तेवढ्यात वायनायक येतात. तर वायनायक म्हणतात, आबाईसा आम्ही आत्ता आणतो उपहार, तुम्ही रात्री करा. परंतु मग आबाईसाच म्हणते, नाही, आता तुम्हीच रात्री करा, मी आत्ता करते. अशा पद्धतीने वायनायकांनी त्यांची जी आहे विनंती ती मान्य केली, आणि मग यांनी देवाला पूजा अवसर करून आरोगणा वगैरे केली, गुळा विडा झाला, तिथं पौड झाला, आणि त्यानंतर संध्याकाळी परत वायनायकांची पूजा अवसर वगैरे झाला, उपहार झाला. संध्याकाळी बाईसांनी सर्वज्ञाचा पूजा अवसर केला. वायनायक उपहार घेऊन आले. मग त्या ठिकाणी वायनायकाच्या हातात ताट, जावयाच्या हातात तुपाची वाटी, कढीचं गाडगं, अशा पद्धतीनं जावई दारात उभा राहिला. तर वायनायक ताट घेऊन आले, आणि ते जावई बाहेरच उभे राहिले. वायनायकाने गुंफेत ताट ठेवलं, आणि जावयाच्या हातातली वाटी आणि गाडगं घेऊन आले. सर्वज्ञांनी आरोगणा झाली, गोळा झाला, विडा झाला. वायनायक बिराडावर परत निघून गेले. म्हणजे अप्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन देण्यासाठी तिथं आलेले त्यांच्या विनंतीला मान दिलेला आहे. आणि त्यांनी उपहार आणल्यानंतर मात्र जे स्वतः येतात देवाला देऊन टाकतात, आणि कधीही काही विचारत नाही, ओळख करून देत नाही, आमचे जावई आहे, जावयाला सांगत नाही दर्शन घ्या, दंडोत घाला. तर ह्या ज्या गोष्टी आहे, आपण आपल्याबरोबर कधीतरी कुठंतरी जात असतो, आपल्याबरोबर अन्य लोक असतात, ते श्रद्धाळू असतात, परंतु त्यांना एक भीती असते अनामिक. आपण जर म्हटलं ना, करा दर्शन, घाला दंडोत, तर ते करू शकतात. मग स्थानाच्या संदर्भात असेल, काही साधू संतांची भेट झाल्यानंतर तर आपण सांगितलं तर ते करू शकतात. परंतु सांगितल्याशिवाय जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही, जीव स्वतःहून निर्णय घेत नाही, आणि असे प्रसंग बऱ्याच वेळा होतात. आपण काय म्हणतो, यांचं संस्कार नाही आहे, किंवा यांना धार्मिकता मनामध्ये नाही आहे, यांची निष्ठा नाही आहे, त्याच्यामुळे यांना काय सांगावं. परंतु तसं नाही आहे. आपण वेगळा अर्थ लावून जर आपण त्यांना जर काही सांगितलं नाही तर तेही काही करत नाही. जर आपण म्हटलं घ्या घाला दंडोत, डोकं टेकवा, विशेष असेल तर विशेषाची माहिती दिली, तर तेही आश्चर्यजनक आणि उत्सुकतेने ते ऐकतात आणि ते करतात. तर अप्रत्यक्षरित्या त्यांच्या दर्शनाला आपण निमित्त होऊ शकतो. फक्त आपल्याला त्याच्यासाठी तळमळ असायला पाहिजे. आपण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून काही बोलत नाही, काही सांगत नाही, आणि आपल्या मनामध्ये आपण हे सांगितलं तर मग दोष लागतो का काय, हे केलं तर दोष लागतो का काय, ही अनामिक भीती आपल्या मनामध्ये जी आहे ती न ठेवता धर्माच्या अनुषंगाने आपल्या संपर्कात आलेली व्यक्ती ही परमेश्वराने पाठवलेली आहे, आणि त्याला आपल्याला परमेश्वराला निमित्त करायचं आहे. म्हणून आपण आपलं कर्तव्य, आपण आपली ड्युटी मात्र बजावत राहिली पाहिजे.
अन्यथा देवाने आपल्याला संधी दिलेली असते आणि आपण मात्र गप्प बसतो, त्यावेळेस आपण ती संधी दवडत असतो. म्हणून ती विचार आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि त्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. तो प्रयत्न आपण आपल्यासाठी केला पाहिजे. कारण त्याला जे देणं आहे ते परमेश्वराचं देणं आहे. त्याला घेणं आहे तर परमेश्वर दिल्यानंतर त्यांना त्याच्या अवस्थेनुसार घेणार आहे. आपण मात्र एक निमित्त मात्र आहे. परंतु आपण आपला प्रयत्न, आपण आपल्यासाठी धार्मिकता आणि आपण आपली योग्यता वाढवण्यासाठी, आपला कर्मनाश होण्यासाठी हा प्रयत्न आपला सतत राहिला पाहिजे. संध्याकाळच्या वेळेस असंच मग बाईसा आबाईसांना म्हणाल्या की आबाई, बाबांना पुष्कळ दिवसापासून मर्दाना माजणे नाही आहे. कारण बऱ्याच दिवसापासून देवाच्या सन्निधानात सद्भक्त नाही आहे. आचार्य वगैरे जे आहे, महादाईसा आचार्य रुद्धपूरला गेलेले आहे, लखुदेव त्यांच्या घरी गेलेले आहे, नाथोबा निघून गेलेले आहे आणि बाईसा एकट्याच असल्यामुळं मग नाविलाज होतो आणि बरोबर बाईसांना ती काळजी असते. वेळ काळ प्रसंग पाहून बाईसा बरोबर ते जे बी आहे देवाचं राहिलेलं, देव कधी म्हणत नाही की माझं मर्दाना माजणे करा, बरेच दिवस झाले, माझं क्षौर करा. तर बाईसा मात्र ती काळजी घेते आणि त्या पद्धतीनं मग बरोबर ती वेळ बाईसांनी पकडली आणि आबाईसा आणि उमाईसा आता आहे मदतीला. त्यावेळेस ती म्हणते की देवाला बऱ्याच दिवसापासून मर्दाना माजणे झालेली नाही आहे, डोक्याला लावायची शिकेकाई, उठणे पाण्याची तयारी करा म्हटले, देवाला आपण स्नान घालू. अशा पद्धतीने आबाईसांनी पाण्याचा डेरा भरला, शिकेकाई आणली, पाणी गरम केलं आणि मग सर्वज्ञ म्हणाले बाई आता नको, सकाळी करा म्हटले. कारण त्यांनी तशी दुपारची तयारी केली होती. परंतु ते म्हटले आता सकाळी करा, हो काजी म्हणून. अशा पद्धतीनं देवाने आराम केल्यानंतर मध्यरात्री आबाईसा उठल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळची पाण्याची तापवण्याची तयारी केली. रात्र फार झाली आहे देव म्हणतात. त्यावेळेस आपल्यासारखे असे काही घड्याळे नव्हते. जाग आली लगेच कामाला सुरुवात आणि ती काळजी असल्यामुळं आबाईसाला आनंद होता, उत्साह होता. त्यामुळं त्या करायला लागल्या. देव म्हणतात रात्र अजून भरपूर आहे, तुम्ही आता झोपा, नंतर करा. त्या झोपल्यानंतर परत थोड्या वेळाने उठाल्यानंतर परत देवाने मनाई केलं. म्हणजे असं 2 वेळा झालं. तर ती उत्सुकता आणि तो वेद आणि वेच आवडी जर असेल तर असं होतं, कधी आपल्याला जर गावाला जायचं असेल तर रात्रभर झोप येत नाही, रात्रीतून 4 वेळा जाग येते, किती वाजले बघत राहतो. तसं आबाईसाला एक उत्सुकता होती, एक आवडी होती, प्रेम होतं, देवाला स्नान घालायचं आहे. त्यामुळे रात्रीतून 2-3 वेळा त्या उठल्या आणि देवाने 2-3 वेळा त्यांना मनाई केल्या का अजून रात्र भरपूर आहे, तुम्ही झोपा. अशा पद्धतीनं मग पहाटे आबाईसा उठल्या, वात लावली, पाणी तापवलं आणि देव मग सर्व परिसराला जाऊन गमन करून आल्यानंतर पाण्याचा विनियोग केल्यानंतर आबाईसांनी पडधणी दिली, मर्दाना माजणं झालं. बाईसांनी सर्वज्ञांनी वस्त्र ओळखलं आणि अंगणात सर्वज्ञांनी वस्त्र परिधान केल्यानंतर त्या गुंफेतल्या ओट्यावरच सर्वज्ञांचं असणार उपिष्ट झाल्यानंतर पूजा अवसर झाला आणि तोपर्यंत सूर्योदय होण्याच्या अगोदरच देवाला स्नान वगैरे घातलं गेलं. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्यांना ही प्रत्यक्ष सेवेची संधी दिली आणि त्या अशा सेवेतूनच ह्या जीवाची अयोग्यता वाढून योग्यता वाढणार आहे, अयोग्यता जाऊन योग्यता वाढणार आहे, कर्माचा नाश होणार आहे आणि त्या बोधाला पात्र होणार आहे. आता परमेश्वराने त्यांना तेवढी संधी दिली, त्यांची योग्यता होती, कणव होता, त्यांची पात्रता होती, ह्याचा जर बाजूला विचार केला, परंतु त्यांना आवडी होती, आवडीमुळं संस्कार होता आणि त्या संस्कारातून परमेश्वराच्या ठिकाणी आता अजूनही ते परमेश्वराला परमेश्वर म्हणून समजत नाही, कारण त्यांना अजूनही बोध झालेला नाही आहे. परंतु तो एक अनुभव, एक प्रचिती आल्यामुळं एक निष्ठा निर्माण झालेली आहे आणि बाईसा वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत असल्यामुळं त्यांना त्या भावनेत ती भावना निर्माण झालेली आहे आणि म्हणून देवाला त्यांनी स्नान वगैरे घातल्यानंतर पूजा अवसर वगैरे केला आणि अशी सेवा परमेश्वराने त्यांना दिलेली आहे. आपणही आज धर्मामध्ये सेवा करण्याच्या उद्देशाने कोणता हेतू आहे आपला, कोणते भाव आहे, त्या अनुषंगाने जर आपण अशा पद्धतीनं आपल्या शुद्ध मनाने जर सेवा केली तर नक्कीच परमेश्वरापर्यंत आपली ही प्रतिकारांता वाढत जाऊ शकते. परंतु यातून आपण काय घ्यायचं? धर्माच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी यातून आता निर्माण झालेल्या आहे. आपण साधू संतांकडे त्या दृष्टीनं बघायचं का? देवाच्या ठिकाणी हे जे लोक होते स्नान वगैरे घालायचे, मग आपण करायचं का? देवाचं श्रीचरणावरती पाणी टाकून ते प्रक्षालन करायचे, तीर्थ घ्यायचे, मग आपण करायचं का? या ज्या गोष्टी आहे या स्मृतिस्थळामध्ये आचार्यांनी याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. काही जे सर्व होतं आहे भक्तांच्या माध्यमातून लीळाचरित्रामध्ये, हे आचार्य म्हणतात हे फक्त देवासाठी आहे. साधू संतांना आपण दंडोत करावं, आदर करावा,
निमित्त मानावं, आदर करत असताना ज्या वेळेस जे गरजेचं आहे त्या सेवेच्या माध्यमातून ते करावं. परंतु देवाच्या ठिकाणी जे सद्भक्त करतायत तसंच आपण साधूच्या ठिकाणी करावं, हा काही धर्म नाही, हे काही तत्त्वसिद्धांत नाही. कारण आचार्यांनी हे सर्व खोडलेलं आहे आणि आचार्यांनी स्वतःचं कधी अशा गोष्टी करून घेतल्या नाही. त्यामुळं आपण यातून सेन्स आणि समज निर्माण करून ज्या पद्धतीनं वयोवृद्ध तपोवृद्ध काही साधुसंत असतील तर त्या अनुषंगाने, त्यांच्या सेवेच्या अनुषंगाने, आसक्तीच्या अनुषंगाने, आजारी पडले म्हणूनच्या अनुषंगाने जर ती सेवा केली तर ती गोष्ट वेगळी. परंतु काही ह्या ज्या गोष्टी आहे यातून चुकीच्या परंपरा आज आपल्याला धर्मामध्ये दिसतात आणि त्यातून एक चुकीचा मेसेज, चुकीचा भ्रम पण जे अज्ञानी लोक आहे त्यांच्यामध्ये निर्माण झालेला दिसतो. म्हणून अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे आणि धर्माच्या चौकटीत जे तत्त्वसिद्धांतात जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर धर्माचा हा जो सेन्स आहे, यथार्थ जे ज्ञान आहे ते ज्ञान घेऊन यथार्थ आचार जर आपण नक्की केला आणि फक्त देव व्हावा या उद्देशाने अहेतुकपणे जर केला तर नक्कीच आपल्याला देव भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.